नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्रातील मेरुमणी समजल्या जाणाऱ्या 14व्या अध्यायाचे महत्त्व काय आहे आणि हा अध्याय कोणी वाचावा याची माहिती घेणार आहोत। श्री गुरुचरित्र हा अतिशय पावन ग्रंथ आहे। या ग्रंथाला 5वा वेदही मानले जाते। सरस्वती गंगाधर कृत श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्री गुरु दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री गुरु नृसिंह सरस्वती या 3 अवतारी पुरुषोत्तमांच्या अद्भुत लीलांचे वर्णन केलेले आहे। या ग्रंथाला श्री गुरूंची कृपा लाभलेली असून या ग्रंथाला वेदतुल्य मानले जाते। हा ग्रंथ अनुभवसिद्ध म्हणून प्रख्यात आहे। हा अद्वितीय ग्रंथ दत्त उपासकांमध्ये अत्यंत प्रिय असून या ग्रंथाच्या पठण पारायणरूपी सेवेने श्री गुरूंची प्रसन्नता लाभून भक्तांचे सर्व मंगल होते। श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे सर्वांना शक्य होत नाही, त्यामुळे या दिव्य ग्रंथातील मेरुमणी समजल्या जाणाऱ्या 14व्या अध्यायाचे तुम्ही नित्यनेमाने पठण करू शकता। श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत। यातील 14व्या अध्यायालाच मेरुमणी असे का म्हटले जाते? या अध्यायाचे इतके महत्त्व काय आहे, चला जाणून घेऊया। ज्या कोणी श्री गुरुचरित्राचे पारायण केले असेल किंवा श्री गुरुचरित्रातील 13व्या अध्यायाचे वाचन करत असेल त्यांना माहिती असेल की या अध्यायामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एका पोटदुखीने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाची त्या पोटदुखीमधून कशी मुक्तता केली याचे वर्णन आहे। या अध्यायामध्ये श्रीगुरूंची आणि सायनदेवांची भेट होते, तेव्हा श्रीगुरू सायनदेवांना त्या पोटदुखीने त्रस्त झालेल्या ब्राह्मणाला जेवू घालावे अशी आज्ञा करतात। सायनदेव श्रीगुरूंना सुद्धा आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण देतात। सायनदेवाच्या घरी भोजन केल्यावर त्या ब्राह्मणाची पोटदुखी तर जातेच, पण सायनदेवाच्या भक्तीमुळे श्रीगुरू त्याच्यावर अत्यंत प्रसन्न होतात। तेव्हा श्रीगुरू सायनदेवाला तुझ्या वंशामध्ये गुरुभक्ती कायम राहील आणि तुला सर्व सुखे प्राप्त होतील असा आशीर्वाद देतात। यावर सायनदेव श्रीगुरूंना म्हणतो की मी सध्या एका मोठ्या अडचणीमध्ये आहे। मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आणि दुष्ट आहे। तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो। आज त्याने मला मारायचे ठरवलेले आहे। यावर श्रीगुरू सायनदेवाला आशीर्वाद देऊन म्हणतात की तू कसलीही काळजी करू नकोस, मनामध्ये भीती न बाळगता त्या यवनाकडे जा। तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील, तो तुझे काहीही वाईट करणार नाही। तू माझा भक्त आहेस, त्यामुळे तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील, तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल। श्रीगुरूंच्या या आशीर्वादामुळे सायनदेव खुश होतो आणि यवनाकडे जातो। सायनदेवाला पाहून क्रूर यवन रागारागाने आपल्या घरात निघून जातो आणि श्रीगुरूंच्या लीलेमुळे त्याला अचानक झोप लागते। अशा स्थितीमध्ये त्याला एक स्वप्न पडते की कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडत आहे। अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आल्यावर तो धावतच घराबाहेर येतो, सायनदेवाकडे जातो आणि आपल्याला इकडे कोणी बोलवले, आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून सायनदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप देतो। तेव्हा सायनदेवाला अत्यंत आनंद होतो आणि तो लगेचच श्रीगुरूंच्या दर्शनासाठी जातो। तेव्हा श्रीगुरू त्याला तुझी सर्व संकटे नाहीशी झालेली आहेत, तू कसलीही चिंता करू नकोस असा आशीर्वाद देतात। अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांचे शिष्य सायनदेव याचे प्राणघातक गंडांतरापासून कसे संरक्षण केले याचे वर्णन 14व्या अध्यायामध्ये करण्यात आलेले आहे। श्रीगुरूंनी अनेक लोकांना सन्मार्गाला लावले, कोणाचे कोड बरे केले, निपुत्रिक स्त्रीला अपत्यप्राप्ती झाली, कोणाचे दारिद्र्य घालवले, कोणाचे गर्भहरण करून सन्मार्गाला लावले, वांजमैसही दुप्ती झाली। अशा एक ना अनेक लीलांचे वर्णन श्री गुरुचरित्रामध्ये आहे। पण 14व्या अध्यायामध्ये श्रीगुरूंनी सायनदेवाचे एका दुष्ट यवनापासून प्राण वाचवले। आयुष्यामध्ये जन्ममृत्यूचे चक्र हे फक्त ईश्वराच्याच हातात आहे हे यामधून सिद्ध होते। जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारे हे श्रीगुरू आहेत हे यातून कळते। माणसाच्या आयुष्यामध्ये जन्ममृत्यू ही खूप मोठी गोष्ट मानली जाते, त्यामुळे कोणत्याही आकस्मिक संकटापासून प्राणघातक संकटामध्ये गंडांतर मोठ्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी भक्तांद्वारे 14व्या अध्यायाचे पठण केले जाते। श्रीगुरूंच्या चरणी दृढतर विश्वास आणि अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे 6 महिने नियमपूर्वक नित्य पठण केल्यास अचानक उद्भवलेली संकटे, हितशत्रूंचा त्रास, प्रापंचिक अडचणी, प्रदीर्घ आजार आणि अकाली मृत्यूयोग यांचे निवारण होऊन गृहसौख्य, समृद्धी आणि समाधान प्राप्त होते। आता या अध्यायाचे वाचन कोणी करावे? ज्यांना संतती होत नाही किंवा ज्यांना अपत्यप्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत किंवा ज्यांना संतान सुख नाही आहे, म्हणजे ज्यांना मुले असूनसुद्धा मुलांशी वादविवाद आहेत, पटत नाहीत, याशिवाय ज्यांच्यावर कर्ज आहे, ज्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरी टिकत नाही, ज्यांना नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास आहे, आपल्या शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत, आरोग्याविषयी तक्रारी आहेत, ज्यांचा विवाह होत नाही, विवाह जुळूनही तो सतत मोडत राहतो, ज्यांची धंदा व्यवसायामध्ये प्रगती होत नाही आहे,
ज्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद असतात किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद असतात किंवा ज्यांना एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल, अशा सर्व लोकांनी श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे नित्यनेमाने किंवा संकल्पयुक्त वाचन करावे। 14व्या अध्यायाचे नित्यसेवेमध्ये आणि संकल्पयुक्त वाचन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो आपण नक्की बघा। या अध्यायाचे नित्यसेवेमध्ये किंवा संकल्पयुक्त वाचन केले असता अशा मनुष्याला सुख, शांती, आरोग्य, समृद्धी लाभते, त्याची भरभराट होते, त्याला गुरुबळ लाभते। कुंडलीमध्ये कोणताही ग्रहदोष असेल किंवा 8वा 12वा कोणताही गुरु असेल तरीही आपल्याला कशाचीच भीती राहत नाही। गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी असल्याने संकटे आली तरीही त्यातून सहजरित्या बाहेर पडता येते। जीवनामध्ये राजयोग प्राप्त करायचा असेल तर श्री गुरुचरित्रातील या 14व्या अध्यायाचे वाचन नक्की करावे। ज्याचे हृदयी गुरुस्मरण भैकैचे तया दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करेल। ज्याच्या हृदयामध्ये गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही, त्याला मृत्यूचीही भीती नसते। ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला यमाचीही भीती असत नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय इतका का महत्त्वाचा आहे हे नक्कीच समजले असेल। कोणत्याही गुरुवारी, पौर्णिमा किंवा कोणत्याही शुभदिनी तुम्ही या अध्यायाच्या वाचनाची सुरुवात करू शकता। श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादासाठी श्री गुरूंची ही उच्च कोटीची सेवा आजच सुरू करा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।